मराठा आंदोलनाची मुदत वाढवलेली आहे। आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। अटी शर्तींसह मराठा समाजाच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। आत्ताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे। आपण पाहतोय स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी अशी घोषणा केली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, 1 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आपण पाहत आहोत की खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये येऊन उपोषण सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी जी परवानगी दिलेली होती ती जी परवानगी आहे ती आपण पाहत आहोत केवळ 1 दिवसाची होती आणि या 1 दिवसामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेची ही मर्यादा होती आणि याच वेळेच्या मर्यादेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मराठा समाजाचे आंदोलन आहे ते करायचं होतं। मात्र आता आपण पाहत आहोत की ही जी मुदतवाढ आहे ती आता त्यांना मिळालेली आहे। वेळेची मर्यादा वाढलेली आहे आणि आपण पाहत आहोत की स्वतः या संदर्भातली जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मुदतवाढ खरं तर देण्यात आलेली आहे। आता निश्चितपणे हे जे आंदोलन आहे किंवा हे जे उपोषण आहे ते किती कालावधीपर्यंत वाढवलं जाईल याच्याबद्दल खरं तर आता चर्चा होत आहे। मात्र आपण पाहतो की लाखोंच्या संख्येने सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत। या ठिकाणी आज सकाळपासूनच खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मात्र आता आपण जर पाहिलं तर या आंदोलनाला मुदतवाढ मिळालेली आहे मराठा समाजासाठी आणि मुंबईमध्ये दाखल झालेल्या सर्व मराठा बांधवांसाठी ही एक मोठी बातमी आहे आणि आपण पाहतो की मराठा समाजाला आता मुदतवाढ मिळालेली आहे। हे जे मुंबईत सुरू झालेलं आंदोलन आहे ते आता वाढणार आहे, त्याचा कालावधी वाढणार आहे आणि त्याच्यामुळे या सर्व मराठा बांधवांचा जो मुंबईतला मुक्काम आहे तो देखील वाढणार आहे। सध्या आपण पाहत आहोत की सध्या आपण पालिकेच्या मुख्यालयाच्या अगदी मेन चौकामध्ये आहे। या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर हे सगळे मराठा बांधव जमलेले आहेत आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ खरं तर ह्या सर्व मराठा बांधवांना देण्यात आली होती। मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली होती आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळं जे नक्कीच रुपाली, आपण बघतोय की डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटील बोललेले आहेत आणि त्यांना आता 1 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।